आलोचने सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजना रूप पाहतालोचने सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहतालोचने सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख पाहतालोचने सुख झाले हो साजनी झाले हो साजनी बरवा तो माधव बरवा हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा आते सोडे मनोर विठ्ठली आवडी मनोर विठ्ठली आवडी मनोर विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी मनोर विठ्ठली आवडी मनोर विठ्ठली आवडी मनोर विठ्ठली आवडी तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आग्रह सर्व सुखाचे आग्रह
लागे
माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे काजे दे आजी दे तू अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आजी दे पूरे भला लगो बरे
कवर्दे हरि श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु कृष्णगिरी बाबा की जय ढाला ढाला याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळू हळू चला हळू हळू चला कुणी कुणाशी न बोला आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरो पोटे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी विठ्ठल विठ्ठल हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिकांताय राधाकांता नमोस्तुते वाच्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधु एव च पतितानाय पावनेभ्यो वैष्णवयोभ्यो नमो नमः पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन सताजया दोसर चारणा सताजया दंता गोपादानी पतिता दंता गोपादानी पतिता विस्तारो दूसरे चारणा संताया दूसरे चारणा संताया हे टीकादशम संदेची भाषा महाराष्ट्र देशची अंतर्वेदी गोदे प्रवरेची ती प्रदेशी निर्माण घोगर ग्राम गोदातिरी
पंचकोळ सांभाळसा क्षेत्री जे निधिवास कुळेश्वरी जे विष्णुमूर्ती अधन्य धन्य भैरवता तुमच्या चरणी ठेवतो माता तुमच्या चरणी ठेवतो माता श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनामं ततुल्यं रामनामं वरानने मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। प्रस्तुत प्रसंगात घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा किती चरणाचा आहे? हा, किती चरणाचा अभंग आहे? 4 चरणाचा अभंग आहे। ह्या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान श्रीकृष्णाने जे गोकुळामध्ये चरित्र केलेलं आहे त्याचं वर्णन ह्या अभंगातून महाराज आपल्याला करत आहे। भगवंताने ज्या लीला केल्यात, भगवंताने ज्या कृती केल्यात त्या कृतींचं गायन म्हणजे काल्याचं कीर्तन होईल। माझ्या विचारांना सुरू करण्याच्या अगोदर थोडासा परिहार प्रस्तावना महत्वाची आहे। सालाबाद प्रमाणे न म्हणता ह्याच वर्षीपासून आपल्या ह्या त्रिदिनात्मक कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। हे आपल्या गावचं परम भाग्य आहे की पहिल्याच वर्षी आपल्या गावात सुरुवात होत आहे। ज्यांच्या कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम चालू आहे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चालू आहे असे असणारे आणि ज्यांचा विशेष असा आशीर्वाद या कार्यक्रमावर आहे श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा, तसेच वैकुंठवासी गुरुवर्य हबप जोग महाराज, तसेच वैकुंठवासी हबप बंसी महाराज तांबे, तसेच वैकुंठवासी परमपूज्य 108 बाल ब्रह्मचारी महाराज टोका यांच्या आशीर्वादाने तसेच हनुमंतराय यांच्या कृपेने व परमपूजनीय आदरणीय सन्माननीय गुरुवर्य अखिल भारतामध्ये ज्यांची ख्याती आहे, भारतामधला असा एकही व्यक्ती नाही की त्यांना तो ओळखत नाही। मी भारत म्हटलो कारण बँगलोरपर्यंत जर बाबाची एवढी ख्याती असेल तर विचार करा महाराज बाबा किती मोठे आहेत। राम मंदिरामध्ये अयोध्येमध्ये जो वाद चालू होता तो वाद मिटवण्याचं कार्य परमपूजनीय बाबाजींकडे आलं होतं आणि बाबाच्या मार्गदर्शनाखाली सर्व काही त्या ठिकाणी स्थिर आहे। आणि मुख्यतः म्हटलं तर बाबाला त्या ठिकाणी मोठं पद मिळत होतं, पण बाबा म्हटले की मला आता हे सोसवत नाही, सोसविना भार मजा आता हे मला सोसवत नाही, पंढरपूरचाही भार आलता नको म्हटले। असे उदार अंतकरणाने भरलेले श्री देवगडचे बाबा यांच्या प्रेरणेने तसेच श्री हबप जे आता नवीन उत्तराधिकारी देवगडच्या गादीवर बसलेले आहे, विराजमान आहेत असे आदरणीय स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असणारा हा कार्यक्रम बाबाजींनी आपल्याला पहिल्या दिवशी भेट दिलेली आहे, स्वामीजींनी भेट दिलेली आहे। तसेच त्रिदिनात्मक हा कार्यक्रम असून पहिल्या दिवशीची कीर्तन सेवा श्री हबप लक्ष्मण महाराज नागरे बहिरवाडी सुंदर असं कीर्तन त्यांनी पहिल्या दिवशी केलेलं आहे। तसेच
हबप श्री संजय महाराज निथाळे पगडी यांचं सुंदर असं सुश्राव्य कीर्तन आपण काल जागरचं ऐकलं. तसेच ज्यांची 2 दिवस प्रवचन सेवा होती, धनंजय महाराज शिंदे मृदंगाचार्य आहेत. गोड हात आहे महाराजांचे, आहे की नाही, पण ते आता कडक होणार, एखाद्याला बसला तर तो उठणार नाही, असे असणारे मृदंगाचार्य. तसेच बाळासाहेब महाराज पवार, भास्कर महाराज ताडे, सुगम महाराज शिंदे, दत्तू महाराज बर्डे आणि गायनाचार्य श्री हबप माऊली महाराज शिंदे सुरेगाव, आपलं ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांचे विश्वस्त असणारे आदरणीय माऊली महाराज शिंदे, तसेच तुकाराम महाराज बोस्टे, तसेच मधू महाराज बर्डे, रघु महाराज बर्डे, माऊली महाराज धुमाळ, शंकर महाराज तनपुरे, तसेच उमेश महाराज जाधव, सदाशिव महाराज पवार, भैरू महाराज शिंदे, पोपट महाराज पवार, शिवाजी महाराज पवार, भाऊसाहेब महाराज थोरात, निवृत्ती महाराज तनपुरे, अशोक महाराज खोसे, सीताराम महाराज पवार, पुंजराम महाराज पवार, देवराव महाराज दिघे, कुंडलिक महाराज पवार, रामेश्वर महाराज पटारे, राधाकिशन महाराज पटारे, संजू महाराज पटारे, दशरथ महाराज पवार, प्रवीण महाराज पवार, मोहन महाराज भागवत, सीताराम महाराज कचोरे, किशोर महाराज पवार, गणेश महाराज पवार, सुरेशन महाराज पवार, महेश महाराज बोस्टे, सुनील महाराज बोस्टे, आबासाहेब महाराज भागवत, सर्जेराव महाराज नाचन, सगळे पवार महाराज आहे. तसेच सद्गुरू किसनगिरी बाबा भक्त मंडळ, ज्यांची या ठिकाणी फार मोठी सेवा आहे. तरुण मंडळ आहे, महाराज विनेकरी मंडळ आहे. तरुण मंडळाने ही सेवा आपल्या हातामध्ये घेतली आणि त्रिदिनात्मक हा कार्यक्रम चालू असताना जागर आहे, दिवस आहे, रात्रीची वेळ असती, दिवसाची वेळ असती, त्यांनी संपूर्ण तनाने आपले शरीर एकाग्र करून विनापहारी केला होता. तर सर्वांचे मनपूर्वक आभार. गाव छोटं आहे, भाव मोठा आहे आणि त्याच्यामुळे भाव मोठा असल्यामुळे बाबाजींनी तुमच्यावर कृपा केली. एवढं सुंदर असं भव्य दिव्य मंदिर मारुती रायाचं बाबाच्या प्रेरणेने आशीर्वादाने आता उभा आहे. म्हणजे बाबाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे महाराज. नुसतं खालसा ह्या गावावर कृपा नाही तर महाराज समस्त महाराष्ट्र, आळंदीकडे जा, पंढरपूरला जा, असं कोणतंही संस्थान सुटलं नाही की जिथं बाबाचा हात लागला नाही. प्रत्येक ठिकाणी बाबांनी काही ना काही दिलेलं आहे, लोकांना मदत केलेली आहे. आपल्याही गावाला बाबाजींनी मदत केलेली आहे. कालच परदेशीच आमच्याकडे येऊन गेले, आम्ही मंदिराची कुदळ टाकली, बाबांनी लगेच 11,000 रुपये देवगडचे आम्हाला देऊन टाकले. म्हणजे असं साधुमय हृदय, असं एक वेगळंच व्यक्तिमत्व आपल्या परिसराला लाभलेलं आहे. विचार करा तेवढा कमी आहे महाराज. एवढं भव्य दिव्य स्वर्ग त्या ठिकाणी उभा केला, एवढं चालवणं, लोकांकडे पाहणं, असा एकही व्यक्ती नाही आपल्या या परिसरामध्ये, लहान मुलापासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत, की तो बाबाला दोष देईल असं हे एकही व्यक्ती नाही की ज्याच्या मनामध्ये बाबाविषयी द्वेष असेल. प्रत्येकाविषयी, प्रत्येकाच्या मनात बाबाविषयी प्रेम आहे, आदर आहे, सन्मान आहे आणि प्रत्येक व्यक्ती बाबाला देवा समान मानतो. आणि त्याच्यामुळे महाराज एवढं सर्व काय होत आहे. एवढं वय झालं तर बाबाचं महाराज तेच तेज आहे जे अगोदर होतं, आहे की नाही. सूर्याचं तेज कधी कमी होत नाही. आता उपमा देणं तेच इथं प्रभावशाली ठरतं. बाबा सूर्यासारखेच तेजस्वी आहे महाराज आणि त्याच्यामुळे त्यांचं तेज आपल्यावर झळकत असतं, त्यांची कृपा आपल्यावर होत असते. फक्त त्यांच्या नियमाने जर आपण चाललो, आणि त्याच्यासाठीच मी हा अभंग घेतलेला आहे की नाही. त्यांच्या नियमाप्रमाणे जर आपण चालू तर निश्चितपणे जीवनाचं कल्याण होईल, जीवनामध्ये व्यक्ती यशस्वी होईल. पण नियमांचं पालन केलं नाहीत तर महाराज व्यक्ती जीवनामध्ये अपयशी होतो. विठ्ठल हो, कीर्तन म्हणजे काय आहे? भगवंताची केलेली आळवणी, भगवंताची केलेली स्तुती आणि या स्तुतीतून निष्पन्न होत आहे ती म्हणजे कृपा.
भगवंताची कृपा आपल्या सर्वांवर होणार आहे, पण या कीर्तनाचेही काही नियम घालून दिलेले आहेत. यापूर्वी आपण त्रिदिनात्मक हा सप्ताह असून काल जागरचं कीर्तन ऐकलं म्हणजे मागणीपर अभंग होता. परवदेशी नामपर आपण ऐकलं असेल. मागं जे कीर्तन होऊन गेले महाराज त्याचेही नियम आहे आणि कालेचेही नियम आहे. कीर्तनामध्ये तसं कुणाचंही नाव घेतलं जात नाही आणि घेतलं तर ते आम्हाला काय आहे? ब्रह्महत्या आहे. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचूनी त्या पांडुरंगा. गाथ्यामध्ये वर्णन आहे. कीर्तनामध्ये जर पुढाऱ्याचं नाव घेतलं, लोकांचं नाव घेतलं, महाराज लोक सोडून, भजनी मंडळ सोडून, तर ती आम्हाला काय आहे? ब्रह्महत्या आहे आणि ती आम्ही कधी लागून घेणार नाही. काही लोक लागून घेतात, तो त्यांचा मोठेपणाचा विषय राहिला. पण कीर्तनामध्ये जर आम्ही पांडुरंगाच्या व्यतिरिक्त, संतांच्या व्यतिरिक्त जर आम्ही दुसरी जर माहिती, प्रवचन जर कीर्तन रूपी सांगत असेल, त्यांनी जे पराक्रम केले, खोटे नाटे जर आम्ही कीर्तनात सांगत असेल, तर महाराज म्हणतात ती आम्हाला काय आहे? ब्रह्महत्या आहे. तो आम्हाला दोष लागणार. ब्रह्महत्येचं पातक कधी सुटत? कोटी जन्म लागतील. हो, फार जन्म लागतील महाराज हे पाप हे पाप सुटण्यासाठी. मग ब्रह्महत्येचं पातक एवढं मोठं आहे, मग कीर्तनामध्ये आम्ही त्यांची इतरांची स्तुती करणार नाही. इतर 7 दिवसामध्ये किंवा 2 जे कीर्तन होऊन गेले त्याचेही नियम आहेत. त्याच्यापैकी हे पहिला नियम आहे, कीर्तनामध्ये पुढऱ्यांची स्तुती करू नाही. हे रमानवाची करुणा, हे रमानवाची करुणा, हे रमानवाची करुणा, हे रमानवाची करुणा. निंदा थवा स्तुती करावी देवाची, हे रमानवाची करुणा, हे रमानवाची करुणा. निंदा थवा स्तुती करावी देवाची, हे रमानवाची करुणा, हे रमानवाची एर मानवाची करू नये. तुम्हाला जे काही करायचं, निंदा असो, स्तुती असो, ती कोणाची करा? देवाची करा. आता तुम्ही म्हणाला माझा निंदा पण चालते का? हो, कंसाने भगवंताची निंदाच केली, भगवंताला दोषच दिले, भगवंताला वाईटच म्हटला, पण त्या निंदेमध्ये तो भगवंताची आठवण करत होता. उठता बसता कंस भगवंताची आठवण करत होता, त्याचं नावाचा जयघोष करत होता, पण वाईट प्रवृत्तीने, है की नाही? तो तरला म्हणून आपण तरणार नाही का? म्हणे आपणही तरणार, पण आम्ही जी स्तुती करतो ती भावयुक्त असते, परंतु त्याच्यामध्ये आम्ही काय करतो माहिती का? थोडासा मोठेपण घेतो. बरोबर आहे की नाही महाराज? आम्ही ज्यावेळेस भगवंताची उपासना करतो, कीर्तनामध्ये येतो, आम्ही दास म्हणून येत नाही, आम्ही कडक कपडे घालून येतो, है की नाही? लोकांनी आमच्याकडे पाहिलं पाहिजे. किंवा आम्ही ज्या ठिकाणी परमार्थ करतो, अन्नदान करतो, बाबांनी आमचं कीर्तनामध्ये नाव घेतलं पाहिजे, है की नाही? महाराजांनी आमची कीर्तनामध्ये स्तुती केली पाहिजे. महाराज असे ज्या प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांनी जरी अंतकरणामध्ये भाव ठेवला भगवंताविषयी, पण वरचेवर तो वेगळं प्रकट करत आहे, तर महाराज तेही चालणार नाही. आंतरिक भाव नसेल, बाह्यांगिक भाव असेल तेही चालणार नाही, आणि आंतरिक भाव असेल, बाह्यांगिक नसेल तेही चालणार नाही. भाजीसोबत चपातीही लागते, नुसती भाजी खाऊन पोट भरणार नाही. दोन्ही गोष्टी आपल्याला पूरक असाव्यात, मग तो परमार्थ ठरेल. भक्त कसा असावा याचं वर्णन गीतेमध्ये भगवंताने भक्तियोगामध्ये केलेलं आहे. अनपेक्षम सुचितक्षम उदासीनो गतम यथ सर्वरंभा परित्यागो यो मद भक्त. मला कोणता भक्त प्रिय आहे? अर्जुनाला ज्यावेळेस भगवंत ज्ञान देत होता, भक्तियोग सांगत होते, त्यावेळेस अर्जुनाने प्रश्न केला, देवा तुला कोणता भक्त आवडतो? तुला चढावा देणारा, दान धर्म करणारा भक्त आवडतो का? सोनं देणारा भक्त आवडतो का? देव म्हणतो नाही. अनुपेक्षम सुचितक्ष. 6 लक्षणं सांगितले भक्ताचे या श्लोकामध्ये.
माझा भक्त कसा असावा तर भगवंत सांगतात अनपेक्षम सुचितक्षम 6 लक्षण आहे. पहिलं जे लक्षण आहे तो साधारण दैनंदिन क्रियावर अवलंबून नसला पाहिजे. दुसरं लक्षण आहे तो सर्व कार्यामध्ये कुशल असला पाहिजे. तिसरं लक्षण आहे तो पवित्र असला पाहिजे. 5वं लक्षण आहे तो दुःख रहित असला पाहिजे, है की नाही. 6वं लक्षण आहे तो कधी मागणारा नसावा. हे 6 लक्षण या श्लोकामध्ये आहे. आणि जो या 6 लक्षणाचा स्वीकार करतो भगवंत म्हणतात यो मत भक्त समे प्रिय, तो मला सर्वात प्रिय. आपण आता ह्या लक्षणाकडे जाऊया. साधारण पहिलं लक्षण साधारण दैनंदिन क्रियावर अवलंबून असणारा व्यक्ती जो स्वतःला करता मानतो. मी कुटुंब चालू राहिलो म्हणून घर चालू राहिलेलं आहे, म्हणून घरातील लोक सुखी आहेत. जो असं त्याने सिद्ध केलेलं आहे की मी पैसा कमवून आणतो, मी कमवला जातो म्हणून घर चालणार, हा तुमचा भ्रम आहे की नाही. हा फार भ्रम आहे महाराज. आता रानामध्ये कांदे खुरपितात लोक आणि तिथंच येऊन जर चक्कर येऊन पडलं मग तुमच्या पाठी मग तुम्हाला वाटेल का बाकीचे आहे चालवायला. तुम्हाला असं वाटेल महाराज माझ्या घराचं काय होईल. अरे तुझ्या पाठी मग भरपूर काय होईल. तू निघून जा. सर्व काही करणारे आहेत, सर्व काही पाहणारे आहेत. भगवंताचे नेत्र कसे आहेत अगम्यत्वहा सर्व लोकिसी. अगम्यत्वहा म्हणे भगवंत भागवतामध्ये वर्णन आहे अगम्य. भगवंताचे नेत्र अगम्य. प्रत्येक ठिकाणी भगवंताची दृष्टी जाते, खाली वर सर्वत्र. साधारण दैनंदिन क्रियावर अवलंबून असलेला व्यक्ती मला प्रिय नाही. म्हणजे एवढ्या गोष्टी तो प्रसन्न होतो, आहे की नाही. छोटी गोष्ट झाली, आनंद वाटला. परत थोडस आज गाडी घेतली थोडक्यात, आहे की नाही. गाडी घेतली म्हणून सुख त्याला क्षणभर मिळालं. परत उद्या त्याच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला, हो नाही झाला, मग तो व्यक्ती म्हणतो त्या सुखाचं परिवर्तन रूपांतर दुःखामध्ये होतो. म्हणे तो आता अगोदर त्याने सुख मानलं, नंतर ऍक्सिडेंट झाला गाडीचा, त्याचं दुःखात रूपांतर झालं. म्हणजे तो साधारण दैनंदिन क्रियावर व्यक्ती अवलंबून असला पाहिजे. होईल ते ठेविले अनंते. जो असं राहतो तो भगवंताला प्रिय आहे. दुसरं लक्षण कोणतं आहे तो सर्व कार्यामध्ये कसा असला पाहिजे कुशल असला पाहिजे. कुशलता, सर्व कार्यामध्ये कुशलता पाहिजे. तुम्ही म्हणाला महाराज जर आम्हाला डान्स नाही करता येत मग आम्ही देवाला आवडत नाही का. तुम्ही म्हणाला आम्हाला स्वयंपाक करता येत नाही आम्ही देवाला आवडेल का नाही. तुम्ही म्हणाला आम्हाला हे करता येत नाही ते करता येत नाही. जरी तुम्हाला सर्व काही करता येतं पण एक गोष्ट करता येत नाही तर भगवंत इथेही म्हणतात सर्व कार्यामध्ये कुशल असला पाहिजे. असं एकही कार्य नाही की त्या माझ्या भक्ताला आलं नाही पाहिजे. महाराज सर्व कार्यामध्ये तो कुशल असला पाहिजे, सर्व कार्य त्याला आले पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला काही येत नाही मग आम्ही भक्ती करू राहिलेलो आहे, देवाला आम्ही आवडणार नाही का. इथं शब्दशः अर्थ असा घ्या की भगवंत सांगतात सर्व कार्यामध्ये जरी तो कुशल नसला पण त्याने असं म्हणू नये की मला काहीच येत नाही. असा व्यक्ती मला आवडत नाही. जरी त्याला काही येत नसलं पण त्याने म्हणावं मला ते जमणारच आहे, असा ज्याचा कॉन्फिडन्स आहे तो व्यक्ती तरतो आणि असा व्यक्ती मला प्रिय आहे. आणि तिसरं जे लक्षण आहे तो पवित्र असला पाहिजे. भगवंताला जो आवडतो तिसरं लक्षण आहे तो पवित्र असला पाहिजे. अंतरंगाने हे पवित्र असलं पाहिजे आणि बाहेरंगाने हे पवित्र असलं पाहिजे. इथे दोन्ही गोष्टी देवाने घातलेल्या आहेत. आता काही वरचीवर पवित्र असतात, है की नाही. आंघोळ करतात सेंट मारतात, काही आंघोळ न करता सेंट मारतात, है की नाही. काही हातपाय तोंड धुतात वरचेवर, आहे की नाही. आता ठीक आहे महाराज इथं पवित्रता शब्द आलेला आहे. कोणी रोज 2 टाइम आंघोळ करतो, नवीन वस्त्र परिधान करतो पण अंतरंगाने द्वेषी आहे, मत्सरी आहे, दुसऱ्यांची चुगली चाटी करायला त्याला फार आवडतं, असा व्यक्ती मला प्रिय नाही. अंतरंगाने हे पवित्र असलं पाहिजे, आहे की नाही. तुम्ही कितीही स्वच्छ राहो पण अंतःकरणामध्ये मळ आहे, घाण आहे, तुमचा काही उपयोग नाही. सिटीमध्ये मस्त लोक पवित्र राहतात पण अंतरंगाने कशी आहे अपवित्र आहे. इथं पवित्राची व्याख्या वेगळी घ्या. अंतरंगाने व्यक्ती कसा पवित्र पाहिजे की तो व्यक्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याने मला पाहावं. अंतरंगामध्ये त्याच्या अंतरंगामध्ये दया असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, करुणा असली पाहिजे, असा व्यक्ती मला प्रिय आहे. ह्या तिन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. जो अंतरंगामध्ये ह्या 3 गोष्टी धारण करतो हे अर्जुना तो मला अत्यंत प्रिय आहे.
आणि जो स्नान संध्या करतो दोन्ही गोष्टीने तो परिपूर्ण आहे असा व्यक्ती मला खाली बसून घ्या असं दडपण येतो छातीवर असा व्यक्ती मला सर्वात प्रिय आहे पवित्र असणार ते लहान मुलाला खाली बसव मुलींना ते कळ लागेल हो खाली बसून घ्या विठ्ठल 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 भगवंत सांगतात चौथचे लक्षण आहे दुःख रहितता जो दुःख रहित आहे असा भक्त भगवंताला प्रिय आहे तुम्ही म्हणाला महाराज आम्ही सारं दुःख घेऊनच मंदिरात जातो सारं दुःख घेऊन आम्ही देवगडला जातो मग आम्ही कसे दुःखी रहित असणार प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे असा एकही व्यक्ती या ठिकाणी बसलेला नाही की त्याच्या मनामध्ये त्याच्या अंतःकरणामध्ये दुःख नाही तुमच्या पैकी असा एक व्यक्ती मला दाखवा तो सर्वात सुखी आहे दुःखी नाही है की नाही तुम्ही नाही आणि मीही नाही है की नाही बरोबर आहे की नाही आम्हाला धाक आहे तुमचा बरोबर आहे की नाही तुम्ही दुःखी आहे आणि आम्ही दुःखी बरोबर सुखी ना जग में कोणी सुखी नाही मला जगामध्ये सगळे दुःखी आहे तुम्ही दुःखी आहे आम्ही दुःखी आहे मग कबीराने फार मोठा जो देखे सो दुखिया बाबा जो देखे सो दुखिया बाबा दुखिया कोई नहीं रे सुखिया कोई नहीं रे जो देखे सो दुखिया बाबा जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे सुखिया कोई नहीं रे राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर बैरागी राजा दुखिया प्रजा दुखिया ब्रह्मा दुखिया विष्णु दुखिया दुखिया घर बैरागी ब्रह्मा दुखिया विष्णु दुखिया दुख के कारण सुखदेवने दुख के कारण सुखदेवने उतरी माया जागी जो देखे तो दुखिया बाबा ना जो देखे तो दुखिया बाबा दुखिया कोई नहीं दुखिया कोई नहीं महाराज म्हणतात जो देखे हो दुखिया बाबा सुखी ना कोई नहीं रे राजा दुखी प्रजा दुखी मी तर म्हणेल देवताही दुखी है की नाही मग सुखी कोण महाराज कोणीच नाही भूतलावर आपण आलेलो आहे मृत्यू लोकामध्ये आपण आलेलो आहे देवही येतात त्यांनाही दुःख भोगावं लागतं आणि आपलंही दुःख भोगावंच लागेल जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावा पाप पुण्य करुणी जन्माये तो प्राणी होनी हानी केले नरविहारी होनी हानी केले महाराज म्हणतात आम्ही ते शोधून काढ जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावा पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी नरदेहा येऊन हानी केली रजतम सत्व आहे ज्याचे अंगी त्याचे कोण जगी वाया गेला इथं वर्णन केलं तम म्हणजे काय नरकची केवळ रजतो सबळ माया जाय तो का म्हणे येथे
सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी। या ठिकाणी महाराज 3 गुण सांगितले की तम म्हणजे नरकचे केवढ तो सबळ माया जाळा तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी। या ठिकाणी सर्व दुःखी आहे। हे 3 गुण ज्याला लागले तो दुःखीच आहे। या 3 गुणांपैकी 2 गुण ज्याला लागले तो दुःखी आहे। ज्याने 7वी गुणाचा स्वीकार केला तो सुखी ठरला है की नाही। सगळे दुःखी महाराज, कुणी धनाने दुःखी, कुणी धन बिन रहे ते उदास, थोड़े थोड़े सब दुखी जो है प्रभु के दास। कोई तन दुखी, कोई मन दुखी, कुणी तनाने दुःखी आहे महाराज, कुणी मनाने दुःखी आहे, कुणी धन बिन रहे ते उदास, कुणी धनाने दुःखी आहे, पैसा भेटत नाही, अशा गोष्टीने काही दुःखी आहे महाराज। कोण सुखी आहे महाराज की तो म्हणे जो प्रभूचा दास आहे तो सुखी आहे की नाही। तो सुखी, जगामध्ये बाकी सगळे जण आहे दुःखी आहे, कारण जो भगवंताचा दास आहे तो दुःखाला मानतच नाही। माझं जे लक्षण आहे की नाही 4थं दुःख रहितता। जो दुःखाला मानत नाही तो भगवंताला प्रिय आहे, म्हणजे जो दुःख रहित आहे असा व्यक्ती भगवंताला अत्यंत प्रिय आहे। म्हणून ज्याने दुःखाला मानलं समजून घ्यायचं त्या व्यक्तीचा देवावर विश्वास नाही, समजून घ्यायचं आहे की नाही। ज्याने संपूर्ण भार परमेश्वरावर टाकलेला आहे मग तुम्ही दुःख करणारे कोण हाही प्रश्न उठतो आहे की नाही। तुम्ही कोण आहे महाराज मी दुःखी आहे असं म्हणूच नका ना। तुमच्या अंतःकरणामध्ये कोण आहे भगवंत आहे महाराज। का लावा, किती कपाळ भरवा, किती दर्शन करा, किती दिवे लावा, याला देव प्रसन्न होत। काही लोक म्हणतात आम्ही रोजचा अगरबत्तीचा पुढा वाहतो है की नाही, रोजचा आम्ही दिवे वाहतो। अरे तू किती आहे पण मनात द्वेष आहे, मनामध्ये अंतःकरणामध्ये सूट घेण्याची भावना आहे, कसं जमणार। अहो आता हे तुमच्यातच नाही तर भजनी मंडळात पण आहे। तो आला की मी येणार नाही, खरं आहे की नाही, बरोबर की नाही। तो आला की मी येणार नाही, तो बसला तिथं मी बसणार नाही, म्हणजे अध्यात्म मध्ये झालं। आम्हाला काही करायचं नाही, विठ्ठल विठ्ठल। दुःखी जो आपलं दुःख इतरांना सांगतो, तुम्ही आपलं दुःख इतरांना सांगत बसू नका। शेजारचे पाजारचे नातलग वतलग सगळे असतील, मित्रालाही आपलं दुःख सांगू नका। भगवंत सांगतात की दुःख तुम्ही मानूच नका। जो दुःख रहित आहे, जो दुःखाला मानत नाही म्हणजे तो दुःख रहित झाला, आणि असा भक्त मला प्रिय आहे, चिंता रहित झालं। आता हे याचा 5वं लक्षण चिंता रहित। जो टेन्शन घेतो कोणत्याही गोष्टीचं, भगवंत सांगतात तो मला प्रिय नाही। सारखं चिंतेमध्ये असतात पहा, काही काही लोकांचे असे तोंड पडलेले राहतात, तुम्ही कधीही पहा फ्रेशच नाही महाराज, आनंदातच नाही, आणि त्यांच्याकडे पाहून आमची तोंड बिघडतात। कीर्तन कसं करायचं मग। म्हणून जो चिंतामुक्त आहे तो भगवंताला प्रिय आहे, ज्याने संपूर्ण भार देवावर टाकला आहे की नाही। तुम्ही चिंता करणारे कोणी नाही, आपली चिंता भगवंत वाहतो, आपली काळजी भगवंत घेतो। आवो किड्यालाही भगवंत अन्न पुरवतो धरतीमध्ये, सकळ जीवांचा करीतो सांभाळ। मग तुझं मोकविल आहेसे नाही, मग आपल्याला सोडून देईन का हो? आपलाही तो सांभाळ करणार, पण विश्वास ठेवा, आपला देवावर विश्वास नाही। कसा नाही, आम्हाला आज सोमवारी हा बाबा मिळाला, त्याने ही विधी सांगितली की ती विधीचा 4-5 दिवस आम्ही प्रॅक्टिस करणार, रिहर्सल करणार आहे की नाही, अनुभवला आणणार। नाही फरक पडला की आम्ही लगेच शनी शिंगणापूर, नाही शनी शिंगणापूर लगेच तुळजापूर, मग तिथं झुमायला लागतं अशी, तू असं कर, तू इथं अगरबत्तीचा पुढा ठेव। हे काय चालू आहे माहिती का, तुमची जी चिंता आहे ना तो व्यर्थ चिंता आहे। काही काहींची अशी चिंता आहे महाराज, लोक येतात विचारायला मुलाचं लग्न जमत नाही है की नाही, बरोबर आहे की नाही। ठीक आहे जमलं तर मुलगा होत नाही, मुलगा झाला तर त्याचं कसं होणार। एवढी चिंता महाराज व्यक्तीला असते, तो भगवंताची प्राप्ती कधी करणार असा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा। आता जे म्हातारे झाले थोडक्यात इथं भरपूर बसलेले आहेत, कित्येकांच्या गळ्यात माळा असेल बरं, बरोबर आहे की नाही। काही काही म्हणतात आम्हाला अजून एक माळ घालायची, कोणती, आता आहे आमच्याकडे अशी उदाहरणं म्हणून तुम्हाला सांगतो। माळ म्हटलं की महाराज अजून एक माळ म्हणतात,
विठ्ठल विठ्ठल चिंता रहित राहा, टेन्शन घेऊ नका. तो काळजी करणारा आहे, तो संपूर्ण भार वाहणार आहे. आपण संपूर्ण भार भगवंतावर टाकून द्या. तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण. तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी तुका म्हणे भार घातली यावरी, तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, होईल होईल कैवारी नारायण. पण त्याच्या अगोदर काय आहे? तुका म्हणे भार, तुका म्हणे भार घातली यावरी. अगोदर आपला भार भगवंतावर घाला. संपूर्ण जे काही असेल तन मन धन देवाला समर्पित करा. व आम्ही समर्पित झालो, तुम्ही अर्पण व्हा. है की नाही? आम्ही समर्पित झालो, तुम्ही कसे व्हा? अर्पण व्हा. अर्पण म्हणजे असं आहे, तुम्ही समर्पित नाही. अर्पण म्हणजे काय? शरीर एकाला द्यायचं आणि आत्मा जे मन आहे ते तिथं लावायचं. तुम्ही एवढं करा. पण झाली गोष्ट काय महाराज माहिती का? शरीरही घरात आणि आत्मधलाही घरात. मग काय तुम्ही देवाला वाहणार आहे? तुमच्या पैशाला किंमत नाही. पहिली गोष्ट स्वतः अर्पण व्हा. बरोबर आहे की नाही? म्हणून जो चिंता करतो तो भगवंताला प्रिय नाही. सर्वात महत्वाचं लक्षण जे आहे 6वं, तो कधी कोणाला मागणारा नसावा. देवाला मागणारा व्यक्ती कधी आवडत नाही. व आपल्यालाही आवडत नाही. दारापुढे जर पैसे मागायला तर सारखा येतो. मग बायकोला सांगतो, सांग तिला त्याला हा घरात नाही म्हणून. आहे की नाही? कर्ज असलं की आपण काय म्हणतो? सांग त्याला आता माझ्याकडे काही नाही तर नाहीच म्हणून सांग. त्याच्यामुळे महाराज सारखा मागणारा व्यक्ती आम्हाला आवडत नाही. मग देवाला आवडेल का? नाही. पण आमचं अशी पद्धत झाली महाराज, आठवड्यातून एकदा सोमवारचं मंदिरात जाणार, भली मोठी लिस्ट घेऊन जाणार महाराज. सर्व काही देवाला बघ 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 बघ. देव फक्त कान लावून ऐकतो. शांती, शांत हो शांत हो एवढंच. पण देव काही पूर्ण करणारच नाही. तुम्ही कितीही मागण्याचा प्रयत्न करा, देव तुमच्या कर्मामध्ये हस्तक्षेप करत. भगवंत कोणाच्याही कर्मामध्ये हस्तक्षेप करत नाही, हे लिखित आहे. शास्त्र ग्वाही देतं. तुम्ही म्हणाल आम्ही असं असं करू मग आम्हाला असं असं भेटेल, फळ भेटेल. तुम्ही आम्ही देवदेव करू मग आम्हाला फळ भेटेल. है की नाही? ती गोष्ट तुम्ही जे कर्म कराल त्या कर्माचं फळ निश्चित आहे. याचा अर्थ असा आहे, भगवंताला तुम्ही प्रसन्न करता ते म्हणजे मेल्यावर आपला उद्धार आहे. है की नाही? खऱ्या अर्थाने ज्याला सर्वकालीन जीवन हवं असं वाटत असेल त्याने भक्तीला लागावं. आणि ज्याला सर्वकालीन मरण हवं असं वाटत असेल तर त्याने काय करावं? कधी उपासना करू, कधी भक्ती करू नाही. आम्हाला जीवन हवंय, सर्वकालीन जीवन आहे. तो फक्त पांडुरंग परमात्मा आम्हाला देणार आहे. मग आम्ही त्याचीच भक्ती करणार आहे. म्हणून तो सर्वात श्रेष्ठ आहे, जो कधी देवाला पांडुरंगाला कोणत्याही मंदिरात मागत नाही. तो भगवंताला अत्यंत प्रिय आहे. पण आमची लिस्ट काय कधी संपत, बोलण्याकडे लक्ष द्या, आमची लिस्ट कधी संपत नाही. आम्ही सारखं मला जे इच्छा पूर्ण झाली, सोमवार आला की आम्ही दुधाचा लोटा घेऊन गेलो. आणि गेल्यावर जे काही मनामध्ये आहे, जे काय मुलाला सांगतो, देवाकडे काहीतरी माग, देवाकडे काहीतरी माग, मला बुद्धी दे, मला सद्बुद्धी दे. देवाला काळजी नाही का? देवाला काळजी आहे. म्हणून म्हणजे एक नारळ फोडायचं ना, अर्धा तुकडा द्यायचा, बाकीचं नारळ घरी आणायचं, पेड्याचा बॉक्स घेऊन जायचा देवगडला, अर्धा पेड्यात ठेवायचं. बरोबर सेवेकरी अर्धाच राहतो ना, बाकीचा बॉक्स. आणि देवाला भली मोठी लिस्ट. तो म्हणा अरे मला तरी चिंगुसन नको करू. बरोबर आहे की नाही? भगवंतावर संपूर्ण भार टाका, तो आपली काळजी वाहणार आहे. टेन्शनही घेऊ नका, जे होईल ते होईल.
आणि दुसरी गोष्ट, ज्याने देवावर विश्वास ठेवला, जो या 6 लक्षणातून निवृत्त झालेला आहे आणि जो हे 6 लक्षण पाळतो, भगवंत त्याच्यावर कृपा करतो. विठाला विठाला कुणाकडे काही मागू नका असं भगवंताचं म्हणणं आहे. जे 6 लक्ष अनपेक्षम सुचिदक्षम उदासीनो गतम व्यथ सर्वरंभा परित्यागो यो मद भक्त समे प्रिय. सर्वात प्रिय तो मला भक्त आहे अर्जुना. म्हणून भक्ती करत असताना भगवंताला आवडेल अशी भक्ती करा. स्वतःला आवडेल, स्वतःला पटेल अशी भक्ती करू नका. भगवंताला मान्य असली पाहिजे. आणि भगवंताला मान्य असणारी भक्ती आम्हाला कोण शिकवणार? तर म्हणजे शास्त्र शिकवणार. शास्त्रामध्ये जे काही आहे ते नियम घालून दिलेले आहे ते भगवंताचेच आहे, भगवंतानेच घालून दिलेले आहे. म्हणून भगवंताचे नियम आम्हाला संत सांगतात, त्यांच्या वाङ्मयातून आम्हाला ते प्रगट करतात. जर आम्ही त्यांचे वचन ऐकले, त्यांच्या अभंगाप्रमाणे आम्ही चाललो तर आम्ही तरणार. कुणामुळे? गुरुमुळे. कारण ते कोण आहे? संत रूपी आम्हाला गुरु लाभलेले आहे. म्हणून तेच आमचे तारणार आहे आणि त्यांच्याकडूनच आम्ही महाराज तारणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल